नमस्कार मंडळी, आज आपण मंगेश्वर मंदिराला भेट देणार आहोत। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर दानोळी मार्गावर हेच मंगोबाचं अतिशय सुंदर आणि रमणीय असं मंदिर आहे। चला तर मग आपण मंगेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी जाऊया। मंदिराचा एरिया अतिशय सुंदर आहे। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही भर उन्हात जरी तिथे गेला तरी तुम्हाला तिथे गारवाच मिळणार आहे। आजूबाजूला भरपूर झाडं आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत। तर इथून आपण मंदिरामध्ये आत जाण्यासाठी प्रवेश करणार आहोत, मंदिराच्या परिसरामध्ये जाणार आहोत। चला तर मग आपण मंदिराच्या परिसरामध्ये जाऊया। बघा, तुम्ही मंदिराकडे जात असताना दुतर्फा आपल्याला भरपूर झाडे दिसत आहेत। हळूहळू आपण पुढे जात आहोत। आता आपण मंदिराच्या मेन प्रवेशद्वाराकडे जाणार आहोत। चला तर मग इथून आपण मंदिराच्या आत जाणार आहोत। मंदिराच्या मेन प्रवेशद्वाराकडे जाणार आहोत। चला तर मग आपण आज मंदिरात जाऊन दर्शन घेऊया। सतत दिवा देवत असतो। आता आपण मंदिराच्या बाहेरील बाजू पाहणार आहोत। दर रविवारची इथे गर्दी असते, भक्त भाविकांची भरपूर गर्दी असते। आणि तुम्ही जर तुमच्या शाळेतील मुलांना घेऊन येणार असाल किंवा कुटुंबासोबत येणार असाल तर अतिशय चांगलं असं हे ठिकाण आहे। प्रत्येक मोठ्या झाडांच्या खाली बसण्यासाठी पार बांधलेले आहेत। पाण्याची सुविधा सुद्धा इथे आहे, पिण्याचे पाणी खूप छान आहे शकता। किंवा शाळेतील मुलांना पर्यटन क्षेत्र भेटीसाठी किंवा वनभोजनासाठी तुम्ही इथे घेऊन येऊ शकता। इथला परिसर अतिशय सुंदर आहे, खूप गारवा आहे। उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला इथे गरमी जाणवत नाही। भर दुपारच्या वेळी जरी आला तुम्ही तरी तुम्हाला अतिशय छान गार वारा मिळणार आहे। इथली हवा एकदम शुद्ध आहे, कारण इथे भरपूर प्रमाणात झाडे आहेत आणि विशेषतः वडाची झाडे भरपूर आहेत। वेगवेगळी झाडे आपल्याला इथे पाहायला मिळतात। नारळाची झाडे आहेत, चिंचेची झाडे आहेत, चिंच तर एवढ्या भरपूर आहेत। चिंच म्हटली की तोंडाला पाणी सुटतं ना, तर मग बघा आपण आता चिंचेचं झाड पाहणार आहोत। चिंचेची झाडे आहेत, वडाची झाडे आहेत, पिंपळाची झाडे आहेत, आंब्याची देखील झाडे इथे आहेत। इथून खाली एक दुसरं मंदिर आहे, आता आपण तिकडे जाणार आहोत।
फळांची फुलांची देखील झाडे आहेत। तुम्ही एक वेळ तुमच्या कुटुंबासोबत एक वेळ नक्की अवश्य भेट द्या। अतिशय सुंदर असा परिसर आहे। मला इथे आल्यानंतर खूप प्रसन्न वाटणार आहे।